आज आपण इयत्ता 7वीचा गणिताचा तिसरा पाठ मसावी आणि लसावी याविषयी माहिती पाहणार आहोत. आता मसावी म्हणजे याला इंग्रजीमध्ये जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि लसावी म्हणजे एलसीएम लिस्ट कॉमन मल्टिपल. या मसावी लसावी तत्पूर्वी आपण मागील उजळणी पाहावी लागेल. यामध्ये मूळ संख्या म्हणजे काय? आता मूळ संख्या म्हणजे याची सगळ्यात सोपी व्याख्या ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जात असेल त्याला मूळ संख्या असं म्हणतात. याची दुसरी पण अशी व्याख्या सांगता येईल आपल्याला, एक व त्याच संख्ये व्यतिरिक्त ज्या संख्येला एक व त्याच संख्ये व्यतिरिक्त भाग जात नसेल तर त्याला मूळ संख्या असं म्हणतात. म्हणजेच एक व त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या. याची उदाहरण आपल्याला द्यायची असेल 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी अशी भरपूर उदाहरणे आपल्याला देता येतात. आता आपण जर पाहायचं असेल तर 2 आणि 3. आता 2 चे अवयव 2 गुणिले 1 आणि 3 चे अवयव 3 गुणिले 1. याच्यामध्ये हा 1 हा कॉमन आहे. त्या 1 व्यतिरिक्त 1 हा कॉमन आहे आणि हा 2 आणि हे 3 हे अवयव 3 गुणिले 2 2 गुणिले 1 3 गुणिले 1 1 गुणिले 3. आणि मूळ संख्या म्हणलं की एक व तीच संख्या हे फक्त 2च विभाजक तर त्याला मूळ संख्या असं म्हणतात. तसंच आपण सहमूळ संख्या बघूया, त्यालाच सापेक्ष मूळ संख्या असं म्हणतात. सहमूळ संख्या कोणत्याही 2 संख्यांचा विभाजक फक्त एक हाच असेल त्यास सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ इथं आपण 5,8 घेऊ. आता 5 चे अवयव 5 गुणिले 1, 8 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि याला 1 पण सुद्धा हा अवयव असतो. म्हणून हे इथं 1 आणि हा 1 हे दोन्ही कॉमन आहेत. कॉमन म्हणजे हा 1 दोन्ही संख्यांना विभाजक आहे. म्हणून 1 व्यतिरिक्त दुसरा इकडं 2 आहे, इकडं आहे का 2 नाही, इकडं 2 आहे, इकडं नाही, इकडं 5 आहे, इकडं नाही. म्हणजे कॉमन अवयव 1 आहे, सामायिक अवयव 1 आहे. म्हणून 5 आणि 8 हे समूळ संख्या आहे. 5 व 8 ही समूळ संख्या आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला बघता येईल. त्याचबरोबर जोडमूळ संख्या 2 मूळ संख्याच्या दरम्यान म्हणजे दोघाच्या मधोमध 2 मूळ संख्याच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्यास जोडमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ इथं आपण दिलेलं आहे, इथं 2 आणि 3 लगातार आहे, इथं 3 आणि 5 मध्ये या ठिकाणी 4
म्हणजेच 3 व 5 ही पहिली जोडमूळ संख्या आहे. या दोघांमध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे आणि 3 हे मूळ संख्या आहे आणि 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि या दोघांच्या दरम्यान 4 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून दोन मूळ संख्याच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आहे. 4 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून 3 व 5 हे जोडमूळ संख्याचं एक उदाहरण आपल्याला पाहता येईल. तसंच दुसरं उदाहरण आपल्याला 11 व 13. 11 आणि 13, 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे. या दोघांच्या मध्ये 12 ही संयुक्त संख्या आहे आणि 12 एकच संयुक्त संख्या असल्यामुळे 11 व 13 ही जोडमूळ संख्येचं उदाहरण आपल्याला देता येईल. तसंच 17 व 19, यामध्ये 18 ही संयुक्त संख्या आहे. तसंच 29 व 31, त्याच प्रकारे 41 व 43, 59 व 61, 71 व 73 अशी आपल्याला जोडमूळ संख्येची उदाहरणं देता येईल. 29 आणि 31 मध्ये 30, 41 आणि 43 मध्ये 42, 59 व 61 मध्ये 60, 71 व 73 मध्ये 72 हे एकच संयुक्त संख्या आहे. म्हणून हे जोडमूळ संख्येची उदाहरणं आपल्याला देता येतील. आपण मूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय हे पाहिलं. आता आपल्याला मूळ अवयव कसे पाडायचे. आता मूळ अवयव पाडत असताना मूळ अवयव उभ्या मांडणी पद्धतीनं आणि आडवी मांडणी पद्धती. आपण समजा उदाहरणार्थ 50 चे अवयव पाडायचे आपल्याला उभी पद्धत. हे एकक स्थानी 0 असल्यामुळे या ठिकाणी बेन भाग जातो. आपल्या कसोट्या आठवायच्या आणि त्या कसोट्या वापरून आपल्याला या ठिकाणी त्याचा वापर करून आपल्याला भाग द्यायचा. बेचा पाडा 5 येईपर्यंत. बे दुने 4, 4 इथं 5 आहेत, 1 उरला 10 झाले. बे पंचे 10. मग आता 25 आला, एकक स्थानी 5 आहे. मग इथं कितीने जाईल भाग, 5 ने जातो. मग 5 25. मग ह्या 5ला परत 5 ने भाग जातो. असं 1 येईपर्यंत भाग द्यायचा आहे. अशा पद्धतीनं इथं झाले 50 चे अवयव बरोबर हे 2 गुणिले 5 गुणिले 5. इकडे आडवी पद्धत 50 बरोबर. आता किती गुणिले 50, 25 गुणिले 2 50. आपल्याला सरळ सरळ सोप्या पद्धतीने जाता येते. 25 दुने 50 किंवा बे दुने 4, इथं 1 उरला 10 झाले. बे पंचे 10. अशा पद्धतीने आपल्याला भाग देता येईल, गुणाकार रूप लिहिता येईल. त्याचबरोबर 2 ला 2 गुणिले, आता हे पुढच्या संख्येचे अवयव पाडायचे. ही 25 आहे, 25 चे अवयव 5 गुणिले 5, 5 5 25. अशा पद्धतीनं हे अवयव या ठिकाणी 50 चे अवयव 2 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे आडव्या पद्धतीनं आणि उभ्या पद्धतीनं आपल्या दोन्ही पद्धतीनं आपल्याला हे अवयव पाडता येतात. त्याचबरोबर दुसरी एक सोपी पद्धत आहे आपली. आता ह्याच 50 चे अवयव आपण 50 ही संख्या आहे, ह्याची 2 अवयव 2 गुणिले 25, 25 दुनी 50. आता ह्या 2 चे अवयव पडत नाहीत, पण ह्या 25 चे अवयव पडतात. 5 गुणिले 5
मग इथं आपण हे 2 ला 2 तसेच खाली घ्यायचे, म्हणजे ह्याचे अवयव 2 गुणिले 5 गुणिले 5. हे अशी सोपी पद्धत सुद्धा आपल्याला वापरता येते. हे आपण मूळ अवयव पाडायचं कसे पाडता येईल हे पाहिजे. आता आपण मसावी कशा पद्धतीनं काढायचं, पहिल्या प्रथम मूळ अवयव पाडून मसावी काढता येते. सराव संच 12 मध्ये मसावी काढा सराव संच 12 मसावी काढा नंबर 1 25,40. आता आपल्याला दोन पद्धतीने उभी आणि आडवी दोन्ही पद्धती सांगितल्या गेल्या. आपल्याला जी सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण करायचं. जी पद्धत आपल्याला सोपी वाटली त्या पद्धतीचा अवलंब करायचा. आता आपण 25 चे अवयव 5 गुणिले 5 पाचा 25. पुन्हा 5 चे अवयव पडू शकत नाही. दुसरी संख्या आहे आपली 40. 40 चे अवयव कोणत्या संख्येला गुणले असता 40 येतं. 20 दुनी 40 किंवा 2 गुणिले 20 20 दुनी 40. पुन्हा परत आपल्याला तसं नाही वाटलं तर आपल्याला 4 गुणिले 10 10 चौक 40 असंही करता येतं. मग परत 4 चे अवयव 2 गुणिले 2 बेबे 4. 10 चे अवयव 2 गुणिले 5 बे पंचे 10. म्हणजे यामध्ये 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 आणि इथं 5 गुणिले 5 25 चे अवयव. 40 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 5 दुनी 10 10 दुनी 20 20 दुनी 40. म्हणजे आपल्याला यावरून मसावी कशी काढायची, दोघांमध्ये सामायिक अवयव शोधायचा. पंचवीस चे अवयव 5 गुणिले 5 आणि 40 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. जे कॉमन अवयव आहेत, सामायिक अवयव आहेत, त्यांना गोल करा. आपल्या माहितीसाठी आपण गोल करायचं. हे सामायिक अवयव. जे सामायिक अवयव आहेत तेच आपला मसावी. म्हणून 25 व 40 यांचा मसावी बरोबर 5. कारण इथं 2 आहे, इकडं नाही, इकडं 5 आहे, इकडं नाही, पुन्हा दुसरा कुठलाही अवयव सामायिक नाही, म्हणून एकच 5 आहे. म्हणून या दोघांपैकी एक 5 आपला हा काय यांचा मसावी. म्हणजे या 5 ने 25 लाही भाग जातो, या 5 ने 40 लाही भाग जातो. 55 40 5 5 25. अशा पद्धतीनं मसावी काढायची असते. आपण यावरती अनेक उदाहरणं आपल्याला अभ्यासायची आहेत सराव संच 12 मध्ये. त्यामधील सराव संच 12 सर्व सोडवायचा आहे. त्याचबरोबर लसावी. आता लसावी म्हटलं की आपल्याला हेच उदाहरण घेऊ आपण. पंचवीस 40. आता अवयव पाडायचे.
25 25चे अवयव 5 गुणिले 5 40 40चे अवयव 4 गुणिले 10 मग पुन्हा 4चे अवयव 2 गुणिले 2 10चे अवयव 2 गुणिले 5 म्हणून 25चे अवयव 5 गुणिले 5 40चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 जसं आपण मसावीचे अवयव पाडले त्याच पद्धतीनं लसावीचे पण अवयव पाडायचे. आता इथून मात्र पद्धत थोडीशी वेगळी आहे. आपण इथं सामायिक अवयव शोधले, आताही आपल्याला सामायिक अवयव शोधायचा आहे. इथं 5 आहे, इकडं पण 5 आहे. म्हणून दोघांमध्ये सामायिक अवयव म्हणजे त्याला म्हणतात मसावी 5. सामायिक अवयव कंसात मसावीत बरोबर 5. आता हे दोन सामायिक 1 5 5 सामायिक आला या दोन संख्यामधनं. आता राहिले कोण असामायिक. इथं 5 आहे, इकडे कुठंच नाही. इथं 2 2 2 आहे, तिकडे कुठेच नाही. मग यांना असामायिक अवयव आता असामायिक अवयव कोणकोणते आहेत. इथं काय आहे 5, इथं काय आहे 2, इथं काय आहे 2, इथं काय आहे 2. 1 2 3 1 2 3 3 2 आणि 1 5. आता हे सामायिक अवयव यांचा गुणाकार आता गुणाकार करत असताना 5 दुने 10 गुणिले बेबे 4 10 40. ह्या असामायिकचा गुणाकार आला. असामायिक अवयवांचा गुणाकार 40 आणि सामायिक अवयव 5 म्हणजेच मसावी 5. आता लसावी कशी काढायची. सामायिक गुणिले असामायिक. सामायिक गुणिले असामायिक अवयव म्हणजे लसावी कंसात लसावी. आता सामायिक अवयव काय 5. असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला 40. म्हणजेच काय 5 0 0 5 20. पाचा 0 0 5 20 अशा पद्धतीनं आपल्याला लसावी काढता येतो. बंद कर.